वजन कमी करण्यासाठी आपण काही ना काही पर्याय शोधत असतोच। बऱ्याच वेळेला जेवण कमी करणं हा एक सोपा पर्याय वाटतो, सोपा मार्ग वाटतो आणि म्हणूनच रात्रीचं जेवण बंद करण्याचं अनेक जण ठरवतात। पण खरंच रात्रीचं जेवण बंद करण्याने वजन कमी होतं का? या प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याबरोबरच जर तुम्हाला खरंच वजन कमी करायचं असेल तर त्यासाठी रात्रीचं जेवण बंद करण्याची योग्य पद्धत कोणती आहे ते देखील मी सांगणार आहे। पण त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या YouTube चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये। जर तुम्हाला आहार, आरोग्य, आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला हे मिळत राहील। अनेक जणांसाठी वजन कमी करणं हे मोठं चॅलेंज आहे। काही जणांना जिम मध्ये घाम गाळून वजन कमी करायला सोपं वाटतं, तर काही जण मात्र स्ट्रिक्ट डाएट फॉलो करतात। पण या व्यतिरिक्त कुठला मध्यम मार्ग आहे का, काही सोपा उपाय आपल्याला सापडतोय का याचा शोध घेणारे अनेक जण असतात। जेवण कमी केलं तर आपलं वजन कमी होईल आणि म्हणूनच अनेक जण रात्रीचं जेवण बंद करण्याचं ठरवतात। खरं तर रात्रीचं जेवण बंद करण्याची याची वेगळी कारणं देखील असू शकतात। काही जणांना खरंच वजन कमी करायचं असतं म्हणून ते रात्रीचं जेवण बंद करण्याचं ठरवतात, तर काही जण मात्र ऑफिसमध्ये संध्याकाळच्या वेळेला वडापाव, सँडविच असं काहीतरी खाल्लं जातं, मात्र रात्रीचं जेवण नकोच म्हणून ते रात्रीचं जेवण बंद करतात। तर काही जण मात्र थकून बागून घरी आल्यानंतर आता परत स्वयंपाक करा, त्यात वजनही आपलं वाढत चाललंय, त्यामुळे तर रात्रीचं जेवण बंद करून बघूया का असा विचार करून देखील अनेक जण रात्रीचं जेवण हे बंद करतात। पण खरंच याने वेट लॉस होतो का? तर याने तुमची हेल्थ, एनर्जी आणि हेअर हे सगळे लॉस होतात, पण वजन कमी होतं की नाही हा प्रश्न मात्र राहतोच। अनेक जण असं देखील म्हणतील की रात्रीचं जेवण बंद केल्यापासून मला अनेक फायदे झाले, माझं वजन कमी झालं, पण हे सगळे फायदे जर तात्पुरत्या स्वरूपामध्ये असतील तर या सगळ्याचा भविष्यामध्ये तुमच्या आरोग्यामध्ये काय परिणाम होत आहे याचा विचार करणं, याची माहिती जाणून घेणं हे खूप गरजेचं आहे। 2021 मध्ये झालेल्या स्टडीमध्ये न्यूट्रिएंट या जर्नलमध्ये ही स्टडी झालेली आहे। त्यामध्ये रात्रीचं जेवण बंद करणाऱ्यांचा एक गट आणि रात्रीचं जेवण करणाऱ्यांचा एक गट केला गेला आणि त्यांची स्टडी केली गेली। त्यामध्ये असं दिसून आलं की 6 वर्षानंतर या सगळ्यांमध्ये जे रात्रीचं जेवण बंद करणारे गट होते त्यांचं वजन 10% वाढत चाललेलं आहे असं त्यांना दिसून आलं। जेव्हा तुम्ही जेवण स्किप करता किंवा उपाशी राहता आणि असं वारंवार घडत राहतं तेव्हा आपली बॉडी आहे ती पॅनिक स्टेट मध्ये जाते आणि त्यामुळे स्ट्रेस हार्मोन आहेत ते रिलीज होतात आणि हे स्ट्रेस हार्मोन आहेत ते फॅट स्टोअर करायला लागतात, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये चरबी आहे ती साठवायला लागतात। आणि म्हणूनच अनेक जण सांगत येतात की डॉक्टर, मी रात्रीचं जेवण बंद केलेलं आहे, मी रात्रीचं खायचंच सोडून दिलेलं आहे, पण माझं वजन मात्र कमी होत नाहीये, उलट माझं वजन आहे ते वाढतच चाललेलं आहे। आणि म्हणूनच जाणून घेऊया की जेव्हा आपण एखादं जेवण स्किप करतो किंवा रात्रीचं जेवण बंद करतो तेव्हा त्याचे आरोग्यावर आपल्या काय परिणाम होतात। सगळ्यात महत्वाचा परिणाम आहे तो म्हणजे न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज होतात, म्हणजे आपल्या शरीरामध्ये जीवनसत्व, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, लोह म्हणजे आयर्न यांची कमतरता हळूहळू दिसायला लागते। विशेषतः जी काही लोक असतात सकाळच्या वेळेला ब्रेकफास्ट करत नाहीत किंवा अगदीच चहा बिस्किट खाऊन जातात, चहा चपाती खाऊन जातात, दुपारच्या वेळेला चपाती भाजीचा डबा नेलेला असतो, संध्याकाळी काहीतरी सटरफटर खाल्लं जातं किंवा चहा पिली जाते आणि रात्रीचं जेवण आहे ते बंद केलं जातं। दिवसभरामध्ये आपल्या पूर्ण जेवणामध्ये आपला ब्रेकफास्ट, आपला लंच आणि डिनर हे तिन्ही आपल्यासाठी महत्वाचे आहेत। जेव्हा 2 महत्वाच्या जेवणाच्या वेळा आहेत, म्हणजे जसं की ब्रेकफास्ट आणि लंच, या वेळेला जर आपण पोषक घटक खात नसू आणि त्या बरोबरीनेच आपण रात्रीचं जेवण आहे ते बंद करायला लागलो तर हळूहळू आपल्या शरीरामध्ये जीवनसत्वांची कमतरता दिसायला लागते आणि ती काही ना काही लक्षणं आपल्या शरीरामध्ये दिसायला लागतात। उदाहरणार्थ आपलं केस जास्त गळायला लागतात, आपल्या स्किनवरचा ग्लो आहे तो आपल्याला कमी झालेला दिसून येतो, अशी काही ना काही लक्षणं हे आपले शरीर हे दाखवायला लागतं आणि आपल्या शरीरामध्ये जीवनसत्वांची कमतरता दिसायला लागते। याबरोबरनेच एक महत्वाचा परिणाम दिसायला लागतो तो म्हणजे आपला मेटाबॉलिक रेट कमी होतो।
जेव्हा आपण एखादा पदार्थ खातो, आपलं अन्न खातो, तेव्हा ते पचवण्यासाठी शरीर आपली ऊर्जा वापरतं. म्हणजेच थोडक्यात शरीर आहे ते आपल्याला कॅलरी बर्न करायला आहे ते मदत करत असतं. म्हणजेच आपली चयापचय क्रिया आहे ती चांगली राहते. पण जेव्हा तुम्ही बराच वेळ खात नाहीत किंवा एखादं जेवण स्किप करतात, त्यावेळेला शरीर ती ऊर्जा खर्च करत नाही आणि त्यामुळेच आपली चयापचय क्रिया आहे ती हळूहळू मंद व्हायला लागते. त्याची गती आहे ती कमी व्हायला लागते. उलट शरीर आहे ते चरबी साठवण्याकडे भर द्यायला लागतं. अनेक जणांना पचनाच्या तक्रारी देखील निर्माण होतात. तुम्ही बराच वेळपर्यंत काही खाल्लं नाहीत, म्हणजे रात्रीचं जेवण पूर्णतः बंद केलंय, तुम्ही दुपारी खाल्लंय, त्यानंतर सकाळपर्यंत काही खात नाहीयेत किंवा संध्याकाळच्या वेळेला काही ना काही बाहेरचं खाल्लंय आणि त्यानंतर रात्रीचं जेवण तुम्ही बंद करताय, तर अशा वेळेला अनेकांना वारंवार ऍसिडिटी होणे, पचनाच्या तक्रारी होणे किंवा कॉन्स्टिपेशन वारंवार होतंय ही लक्षणं त्यांना जाणवायला लागतात. रात्री बराच वेळेला काही न खाण्यामुळे अनेक वेळेला असं होतं की रात्री खूप उशिरा, म्हणजे रात्री 12 वाजता 1 वाजता तुम्हाला अचानक एवढी भूक लागते आणि मग त्यावेळेला समोर दिसेल ते तुमच्याकडून खाल्लं जातं. आणि अशा वेळेला बऱ्याच वेळेला जे जंक फूड आहे किंवा जे नको असलेले पदार्थ आहेत, जे वजन वाढवणारे पदार्थ आहेत, ते जास्त करून खाल्ले जातात आणि त्यामुळे उलट फायदा होण्याऐवजी तोटा हा जास्त व्हायला लागतो. अनेकांना तर रात्रीच्या भुकेमुळे त्यांची झोप देखील पूर्ण होत नाही. ते वारंवार इकडनं तिकडनं कुशी पेटत राहतात आणि झोप न झाल्यामुळे त्यांचा दिवस आहे तो मात्र चांगला जात नाही. त्यांना दिवसभर थकल्यासारखं वाटायला लागतं. त्यांची एनर्जी आहे ती डाऊन झाल्यासारखी वाटायला लागते. म्हणूनच अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही रात्रीचं जेवण बंद करता तेव्हा तुम्हाला त्याचे फायदे होण्याऐवजी तुम्हाला तोटे हे मात्र जास्त होतात. म्हणून जर वजन कमी करण्यासाठी तुम्ही रात्रीचं जेवण बंद करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे. एक म्हणजे तुम्ही ब्रेकफास्ट आणि लंचमध्ये आणि संध्याकाळच्या वेळेला तुमचा आहार कसा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आवश्यक तेवढी जीवनसत्व, पोषक घटक हे तुम्हाला मिळतायत की नाही. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे तुम्ही जरी रात्रीचं जेवण बंद करत असाल तरी तुमच्या लंच, डिनर किंवा इव्हिनिंगमध्ये तुम्ही जे काही किंवा संध्याकाळच्या वेळेला तुम्ही जे काही खाताय त्यामधला तुमचं पोर्शन किती आहे. म्हणजे रात्रीचं जेवण बंद करून तुम्ही दुपारीच जर रात्री आणि दुपारच्या जेवणा एवढं डबल खात असाल तर मात्र तुमचं वजन कमी होणार नाहीये. म्हणूनच तुम्ही दिवसभरामध्ये किती प्रमाणामध्ये खाताय आणि काय काय खाताय याला देखील तितकंच महत्वाचं आहे. म्हणूनच तुम्हाला जर रात्रीचं जेवण बंद करायचं असेल तर तुम्ही 2 पर्याय स्वीकारू शकतात. एक म्हणजे तुम्ही रात्रीचं जेवण पूर्णपणे बंद न करता तुम्ही हलका आहार घ्या. यामध्ये तुम्ही मुगाचं किंवा कुठल्याही भाज्यांचं सूप घेऊ शकता. मुगाचे तुम्ही डोसे किंवा धिरडे खाऊ शकता किंवा भरपूर भाज्या घालून केलेला दलिया खाऊ शकता. मूग आणि तांदळाची खिचडी, पण त्यामध्ये मुगे जास्त प्रमाणामध्ये हवेत, अशी तुम्ही खिचडी खाऊ शकता की ज्यामुळे तुमचं पोट गच्च होणार नाही आणि तुम्हाला झोप देखील शांत येईल आणि तुमची भूक देखील भागेल. किंवा तुम्ही जर रात्री खूप उशिरा येत असाल तर अशा वेळेला संध्याकाळच्या वेळेलाच तुम्ही काही ना काही पौष्टिक खाऊन घ्या. जसं की तुम्ही स्प्राउट सॅलड खाऊ शकता किंवा तुम्ही काय नेणं तुमच्यासाठी शक्य आहे अशा पर्यायांचा तुम्ही विचार करा आणि ते घेऊन जा. आणि मग रात्री आल्यानंतर तुम्ही काही खाल्लं नाहीत किंवा फक्त 1 ग्लास दूध पिलं तरी देखील चालू शकतं. म्हणूनच आपण जे काही करतोय त्याचे फक्त तात्पुरते परिणाम न बघता किंवा तात्पुरते फायदे न बघता आपण दिवसभरामध्ये काय खातोय, आपण किती प्रमाणामध्ये खातोय आणि त्याचे शरीरावर नंतर काय परिणाम होणार आहेत याचा विचार नक्की करा. तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून काही ना काही महत्त्वाची आणि गरजेची माहिती कळली असेल अशी मी आशा करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल किंवा गरजेचा वाटला असेल तर तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना हा नक्की पाठवा. असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा. नमस्कार.